नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करतो आपल्या संतोष पटेल युट्यूब चॅनलवरती आणि सगळ्यांना आजच्या दिवसाच्या शुभेच्छा देतो. मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या समोर येत आहे नवीन व्लॉग घेऊन. आणि नवीन व्लॉग असा आहे, विशेष आहे, कारण का तो नवीन व्लॉग अगदी तुमच्या समोर आणताना मलाही खूप अंतकरण जड वाटतंय. अंतकरणात दुःख सुद्धा होतंय आणि जड सुद्धा होतंय अंतकरण. आणि त्यामुळे काय होतंय की हे सगळं पाहून, दृश्य पाहून, हा सगळा चित्र पाहून कधी कधी वाटतं की हे पुढे राहील की ना राहील याची सुद्धा शाश्वता देऊ शकत नाही. कधी कधी खंत वाटते की हा पूर्ण उजाड माळ किंवा एखाद्या वाळवंटात कसं आपण फिरतो असं वाळवंटात फिरल्यावानी वाटतंय. आणि अशी परिस्थिती आपल्या आज इकडे खेडेगावातून निर्माण झालेली आहे. तर मित्रांनो, पुन्हा एकदा माझं गाव माझं सातांबा गाव म्हणून मी ज्या गावात राहतो त्या गावाचा तुम्हाला भौगोलिक इतिहास, तिथली राहणीमान परिस्थिती आणि किती लोक गावात आहेत आणि कोण कोण किती चांगली घरं बांधलेली आहेत आणि किती मातीची घरं आहेत, पडकी घरं आहेत, ती सुरुवातीपासून गावाच्या एंट्रन्सपासून ते संपूर्ण गाव आज तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो. तर पुन्हा एकदा सांगतो की चॅनलवर पण नवीन असेल तर मित्रांनो सबस्क्राईब करत नाही हीच खंत वाटते, पण सबस्क्राईब जरूर करायचं आहे आणि बेल आयकॉन बटन दाबून ऑल करायचं आहे. व्हिडिओ नक्कीच बघायचे सुरुवातीपासून शेवटपर्यंत. भेटूया आपण संपूर्ण गावाला आता. तर मित्रांनो, बघतो आपण की ही पिटेबाई अशा या म्हाताऱ्या या गावातून फिरताना दिसत आहेत आणि काठी हातात टेकणाऱ्या गाव हा पूर्णपणे सुना झालेला आपल्याला पाहायला मिळतं. आणि या पाखाड्याने जी माणसं वर्दळ पाहायला आपल्याला मिळायला पाहिजे तशी मिळत नाही. आणि ही म्हातारी आपली एकटीच बघा जीवाशी झुजत कुठेतरी फिरते. पिटेबाई जातेस कुठे? पिटेबाई कुठे जातेस? माणसं कोण नाही गावात ना? हा गाव पूर्ण इकडे खाली झालेला आहे. खाली कोण नाही ना शेजारी? अजिबात कोण नाही. हा, झोप पण येत नाही ना? हा, तर बघतोय मित्रांनो की आपल्याला काय आपल्या या म्हातारे अशी सांगते की गाव पूर्ण खाली झालेलं आहे पाहायला मिळतं. आणि आजूबाजूचे शेजार धर्म जे शेजारी घरात राहायला पाहिजे ते अजिबात दिसत नाही कोण. आणि म्हणून ती हळूहळू गावात कोणतरी राहतोय, कोणतरी शेजारी आहे आणि तिथं बसायला जाऊन दोन शब्द दोन गोष्टी बोलाव्या म्हणून ती फिरत आहे. बघा कुठं कामकरी गेले ती? अच्छा, हा हा, बरं. तर पाहतोय मित्रांनो आपण आपल्या गावात काय परिस्थिती निर्माण झाली आहे की गावामध्ये पूर्वी जी घरोघरी माणसं बसलेली दिसायची ते आज नेमकीच माणसं आहे. बघा 2-3 माणसं पडीत बसलेली दिसतात आणि हा संपूर्ण गाव हा आपल्याला खाली दिसतोय. इकडं पान सुपारीचा बटवा सुद्धा सोडलेला आहे की ही जुनी पद्धत आहे. पान सुपारी 4 लोक बसले की पान सुपारीचा बटवा यायचा आणि निवातीन बाई बघतोय किती तरुण बाई आपल्याला दिसते बसलेली. तर मित्रांनो, मी आत्ता अगदी गावाच्या सुरुवातीच्या टप्प्यावरती म्हणजे जिथून गावात प्रवेश होतो अगदी तिथे आलेलो आहे आणि तिथून मी सुरुवात करतोय. माझ्या या गावाची रचना कशी आहे, वेडी वाकडी जिकडे तिकडे विखुरलेला माझा गाव आहे आणि हा गाव पसरलेला आहे तो थोडक्यात तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे. सुरुवातीलाच मी दाखवतोय, हे बघा पाहतोय आपण तिला गावाच्या अगदी प्रवेशद्वार अगोदरच ही गावाची जी वीज पुरवठ्याची सोय आहे त्या वीज पुरवठ्याच्या सोयीसाठी ही निर्माण केलेली ही एक पेटी आहे जी बसवलेली आहे. ही विद्युत पेटी बसवलेली आहे आणि तिकडे सुद्धा मला पार अगदी पांगत, बटावळे वगैरे यांची घरं दिसत आहेत, तुम्हाला दिसत आहेत तिकडे. आणि हा इकडे आत्ता सुरुवात झालेली आहे गावाची. अगदी वडाचं झाड आपल्याला पसरलेलं पाहायला मिळतं ज्याच्यापासून आपल्याला चांगल्या प्रकारे ऑक्सिजन मिळतं असं हे वडाचं झाड. आणि इकडे ही बटाव्यांची घरं वगैरे आपल्याला पाहायला मिळतात. हे बघा साळवी, बटावळे वगैरे इकडे घरं आहेत. अगदी वडाच्या कुशीत वसणारं हे छोटंसं गाव दिसतं आपल्याला असं पाहायला मिळतं. अगदी मातीत बसलेला अगदी रवंत करत आपल्याच तालामध्ये मग्न असणाऱ्या बैल आपल्याला पाहायला मिळतं. बाजूला कुत्रा सुद्धा बसला आणि हे इकडे असे बंगलो टाईप बटावळे, राजू बटावळे यांचं घर पाहायला मिळतं. मित्रांनो, हिची आठवण आली असेल तुम्हाला. ही फार जुनी आठवण आहे आणि जुनी आठवण म्हणजे आपण ज्यानी पाणी भरलं असेल. ही गावाची सार्वजनिक बोरवेल आहे आणि आता ती बंद पडलेली आहे, परंतु हिची आठवण येताच थोडंसं दुःख वाटतंय बंद असल्यामुळे आणि तिची आठवण तुम्हाला करून देतोय मी. समोर मित्रांनो दिसतंय हे गावाचं स्मशानभूमी आहे, जिथे गावाच्या बाजूलाच आहे स्मशानभूमी आणि ही नदीवर जाणारी वाट आहे.
नदीवर कोंगळ्याला वगैरे इकडे चिखलीला हा जाणारा मार्ग आहे आणि हा गावाचा प्रमुख स्टॉप म्हणजे जिथे एस.टी. लालपरी येऊन थांबते हा प्रमुख स्टॉप आहे। इथे आपल्याला बोर्डसुद्धा लागलेलं दिसतं कार्तिक एकादशी आणि पोलीस पाटील नवनिर्वाचित झाले त्याबद्दलचं। आणि हा गावाचा प्रमुख प्रवेशद्वार आहे जिथून गावाची खऱ्या अर्थाने सुरुवात होते आणि गावाची इथून रचना जी जुनं गावठाण आहे तिथून त्याची रचना सुरू होते। गावाच्या मित्रांनो गावाच्या सुरुवातीलाच अगदी प्रमुख प्रवेशद्वारापासून संदेश भांबीड यांचं घर वसलेलं आहे आणि उंच अशोकवनाच्या वाटीमध्ये जसं वसलेलं तशा अशोकाच्या झाडाच्या या गर्द झाडीत हे घर वसलेलं। इकडेही आपल्याला अशी घरं पाहायला मिळत आहेत। मला जेवढं जमतंय तेवढं मी टिपायचा प्रयत्न करतोय। मित्रांनो गावाच्या थोडंसं वर 1-2-3 मिनटं चालत आलो की सुरुवातीलाच श्री पंढरपूर तीर्थक्षेत्र विठ्ठल रखुमाई याचं मंदिर वसलेलं पाहायला मिळतं आणि शेजारीच बरोबर त्याच्या काय आहे त्या अंगणवाडी मुलांच्यासाठी, परंतु अंगणवाडीत सुद्धा मुलांची फार कमतरता आहे। इकडे थोरेवळी पाहायला मिळते। अगदी हा एक गावाचा आतमध्ये जाणारा गावात जाणारा रस्ता आहे इकडून एक, परंतु आत्ता आपण जाऊया अगदी विठ्ठल मंदिराच्या समोरून। ही आपली बालवाडी आहे आणि बालवाडीत मुलं पाहिजे तशी आता फार कमी प्रमाणात आहेत। हे विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे आणि विठ्ठल रखुमाईचं मंदिर जिथे कार्तिकी एकादशी आणि अनेक आपल्या आषाढी एकादशी वगैरे किंवा मे महिन्यात उत्सवाचे कार्यक्रम होतात, अगदी वारीचे कार्यक्रम होत असतात। आणि मित्रांनो मी आता मंदिरापासून अगदी पुढे हळूहळू कारण का जुना चव्हाटा आहे आणि आमची जिल्हा परिषद शाळा आहे तिथून पुढे जाणार आहे। तर ही आपली जुनी जिल्हा परिषद शाळा सांगण्यास एवढं दुःख वाटतंय की अंतःकरणामध्ये एवढं जळ होऊन भारावून होतं की ही शाळा आत्ता बंद झालेली पूर्णपणे। आणि पूर्वी जी शाळा आपली होती जशी त्या शाळेत अगदी किलबिलाट असायचा पक्ष्यांप्रमाणे मुलांचा, तसं विद्यार्थ्यांचं तसं कोणीच नाही आणि त्यामुळे खूप अत्यंत दुःख होतं आहे। ही गावाची जी शाळा आहे आणि गावाची शान जे विद्येचं माहेरघर असं म्हटलं जातं हे संपूर्णपणे बंद दिसतं आपल्याला। त्यामध्ये अगदी पाहायला मिळतं आपल्याला हे बघा त्याला पूर्णपणे टाळा लागलेला आहे त्या काही। आणि इकडे आपला हा जुना चव्हाटा जिथे आपण कुठल्याही शिमग्याचा कार्यक्रम असू दे, नारळ द्यायचा असो, सोमवार वगैरे कोणत्याही विधी करायच्या असतील तर विधीपूर्वी श्री ग्रामदेवतेला म्हणजे सताई मातेला हा इथे या चव्हाट्यावर नारळ दिला जातो आणि इथून तिला आराधना करून तिला पावन केली जाते किंवा तिच्याकडे साकडं घातलं जातं। आणि हे जुनं पिंपळाचं झाड कैक वर्षापूर्वीचं झाड आहे हे आपल्याला पाहायला मिळतं आहे बघा। फार उंच झाड जुनं आहे, कित्येक वर्षापूर्वी असेल मला माहीत नाही, माझा जन्म झाल्याच्या अगोदरपासून म्हणतात हे झाड आहे, म्हणजे 100, 200, 500 किंवा 1000 वर्ष पण असतील कदाचित कदाचित। तर मित्रांनो गावाच्या आजूबाजूला ही आपल्याला फणसाची आंब्याची वगैरे कलमांची झाडी आपल्याला पाहायला मिळते आणि गाव तसा या झाडीमध्येच गर्द झाडीमध्येच वसलेला आहे। आणि इकडे हे संपूर्ण आता हा गावाची रचना चालू झालेली आहे ह्या जिल्हा परिषद शाळेपासून। बघतोय गावामध्ये किती माणसं आपल्या आहेत आणि किती लोक ग्रामीण भागात राहत आहेत आणि किती मुंबईला राहतात। इकडे पण एक म्हातारी आहे ती बघा एकटीच आहे बसलेली अशा काही घरातून एकट्या दुकट्या म्हाताऱ्या आमची बाय बसलेली आहे ती बघा। जरा जवळून दाखवतो तिला, हे बघा कौलवालीन बाय। हे सुरुवातीचं खास करून याला कौलवाल्यांचं घर म्हटलं जातं कारण सुरुवातीला कौलारू घर ह्यांचंच होतं आणि म्हणून यांना कौलवाले स्पेशल असं म्हटलं जातं। हे बघा हे मोठी मोठी अशी घरं बांधून आहे बघा, चांगली हायफाय घरं बांधून अगदी आमच्या बटावळ्यांपैकी बांधलेली घरं आहेत आणि ही बंद आहेत। आणि ही बंद घरं आहेत याचीच खंत वाटते की गावात कोणी नाही आहे, असं गाव उजाड आणि वाळवंटात पडलेलं असं वाटतं।
तर मित्रांनो, ही गावाची जुनी टाकी पूर्वीची म्हणजे जवळजवळ 20-22 पण 23-24 वर्ष झाली आणि इथून पहिला गावाला संपूर्ण पाणी पुरवठा व्हायचा. तर ही टाकी पूर्णपणे बंद आहे. ही सगळी आपल्याला घरं पाहायला मिळतात, बंद घरं आहेत. जणू गावात ओस पडल्यासारखं झालेलं दिसतं आपल्याला. आता काही गोष्टीमुळे हे गाव खाली झालेलं आहे, कारण का कामानिमित्त पोटाच्या खलगीसाठी किंवा पोटाची भूक भागवण्यासाठी, नोकरीसाठी आपल्या कामाच्या शोधात गेलेले आहेत हे काही चाकरमानी. हे सुद्धा नवीन अगदी टॉप टिप घर बांधलेलं आहे. वरती ही घरं अगदी टापटीप बांधलेली घरं आहेत, परंतु बंद आहेत. मी म्हटलं काही कारणास्तव. आता मी आलोय वरती, अगदी चिखलेंच्या घराच्या वरती, जिथे हा रोड जातो अगदी पात्रांब्याकडे किंवा पठारमालावरती रोड जातो. हा वाठी जाते. ही वरती घरं 2 चिखलेंचीच आहेत. हा एक घर आहे आणि वरती एक शशिकांत चिखले म्हणून हा वरती एक घर आहे कोपऱ्यात घरकुल. तर इथपर्यंत हा गाव इकडे संपलेला आहे, याची सीमा इथे संपलेली आहे. आता आपण पुन्हा खाली जाणार आहोत. तर मित्रांनो, आता मी वरच्या टोकाला आलो, गावाच्या अगदी पश्चिमेच्या टोकाला, आणि आता पुन्हा खाली जाणार आहे. इथून आता खाली पांगतवली वगैरे असं गाव ही रचना चालू होणार आहे. बघतोय आपण एवढ्या मोठ्या बंगल्यात एकटीच आई आमची बसलेली आहे, सुंदरी आई. आणि एवढे मोठी मोठी घरं बांधतात, पण लोक सगळी मुंबईला असतात. काही कारणास्तव असतील. हे आमच्या शेजारचं घर इकडे. हे वाडे पण आहेत, जुने वाडे जे बंद पडलेले आहेत. हे बघा, अगदी गोठे आहेत जुने, पण ते वाडे बंद पडलेले आहेत, कारण गुरंसुद्धा आता गावात दिसत नाही. जशी माणसं दिसत नाही तशी. ही पांगतवाडी हिला खास करून म्हटली जाते. आणि हे पांगतवालीचं सुद्धा हे पश्चिमेचं वायव्येचं टोक आहे. हे अगदी वायव्येचं टोक म्हणजे पश्चिमेच्याच बाजूला आलं, परंतु वायव्येचं टोक आहे. इकडे सुद्धा एकटीच म्हातारी असतात या घरामध्ये, पांगतवलीला. ही सुद्धा वली अगदी स्मशानासारखी शांत असते. संध्याकाळी 7-7:30ला आलो की. तर घरात बघूया आपण. बघा, म्हातारी एकटीच बसले आणि ही एकटीच म्हातारी. तू असं माणसं सगळी मुंबईला असतात नाही का ग बाय? सगळी माणसं मुंबईला आहेत ना. मग आणि म्हातारी एकटी बघा कशी जेवण बिवण बनवून करते, खाते. आपला तब्येत बरी नसली, मुलं येतात असं नाही म्हणत नाही, मुलगा किंवा सून येतच शेवेला, अशी येत असतात. तर मित्रांनो, असं मी प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन अगदी व्हिडिओ बनवून बघतोय आपण की ती माणसं प्रत्येकाच्या घरात आहेत आणि किती घरं बंद पडलेली आहेत ती अशी आपल्याला पाहायला मिळतात. हे निवात्यांचा बंगला आहे छोटासा. अगदी निवाते येऊन जाऊन इथे असतात. तर बघतोय बसलेले आहेत, म्हणजे घरं आपल्याला ओस पडलेले दिसतात, सुनसान सगळा जंगल, म्हणजे एखाद्या वाळवंटात कसं आल्यासारखं. परंतु हे येऊन जाऊन मुंबईला असतं ते बसलेत अगदी शांतपणे. त्या पाठीकडे आपल्याला घरं आहेत अगदी गर्द झाडीमध्ये लपलेली, झाडांच्या कुशीत लपलेली मोहिते, आणि तिकडे भोड परिवार आहे. आणि हे आमचं नाही बंगलो आहे आपला बाबांचा पड्याळ. हो, तर इकडे पाहायला मिळतं आपल्याला. हे सुद्धा जुनं घर आहे, कौलारू घर आहे. आणि इकडे निवाती वगैरे हे किशोर अगदी हे बघा, संपूर्ण घरं पाहायला मिळतात आपल्याला.
मातीचं घर जुनं कौलारू, जुनं मातीचं घर आहे कौलारू आहे, पाहायला मिळतं आपल्याला. हे अगदी जुन्यातलं घर, अशी रचना आहे जुन्या घराची, अगदी कौलारूची, जी उतरत्या छपराची आहे. निघून सगळे अगदी शेतात एका ठिकाणी एका बाजूला हे घर आहे. पूर्वी फार पूर्वी अगदी बरीच वर्ष बांधलेली आहे. हे इकडे साळीवालीची पूर्ण ही साळीवाली अशी आहे, ज्या घरात अशी एकटी दुकटी माणसं राहत असतात. इथे परिवार मोठा आहे. हा बघा, हा गोठा आहे. हे गोठे ओस पडलेले दिसतात आपल्याला. आणि हे इथे घर मालक बसले त्या गोठ्याचे, गणपत साळवी म्हणून. आणि हे सुद्धा अगदी उतरत्या छपराचं मातीचं घर आहे कौलारू. अशी आमच्या गावात जुनी घरं सुद्धा पाहायला मिळत आहेत. नवीन खाली आपण पाहिलं आहे, अशी नवीन जुनी घरं आपल्याला पाहायला मिळतात, बघतो आपण. हे सुद्धा मातीचं अगदी पडक्या. काही लोकांना याच्यातून मोदी आवासातून घरकुल सुद्धा आलेले आहेत. अशा प्रकारे ही गावाची रचना तुम्हाला मी आत्ता सादर करतोय तुमच्यासमोर. भांबीड भादलेकर परिवारवरती हा पूर्ण, हे बघा पागडे, जुनंच घर आहे. आमच्या सकवत्याचं घर आहे, अगदी जुनं बांधलेलं आहे. फार एक 17-18 वर्ष झाली हे हा सुद्धा घराला. हे सुद्धा जुनं घर दिसतं, अगदी साळवी परिवार हा सगळ्या इकडे दिसतो आपल्याला. हे गेल्या वर्षीच नवीन घर झालेलं, घरबंडींचा आपण व्हिडिओ टाकलेलाच आहे याचा. हे अगदी साळवी भावकीचं सुद्धा, जसं मिसाळांचं बघितलं तसं साळवी भावकीचं सुद्धा आपल्याला काय पाहायला मिळतं. तर हे एक कुळदैवत, म्हणजे संपूर्ण सगळ्यांचा एक मोठा भावकीचा देव असतो, असा देव आहे, कुळदैवत आहे, जिथून मोठा देव म्हटलं जातं. आणि इथून मग प्रत्येकजण फूल घेऊन जातो. तर इकडे पाहायला मिळतं आपल्याला ही थोरेवळी. इकडे अगदी राजू आपला साहिल थोरे वगैरे यांचं घर. आणि तिथूनच त्यांच्या इथून अगदी आपण मगाशी मी दाखवलं हे मंदिर दिसतंय, जो आपल्याला दुसरा रस्ता, गावातून दुसरा रस्ता जाण्यासाठी आहे तो. खलेंचं, खले गणेश खले, खास करून गणेश खलेंचं घर आहे. अगदी रंगरंगोटी केलेलं आणि जुनं घर कौलारू आहे. आणि इथून अगदी माझ्या घराला सुद्धा हा रस्ता होता. इकडे लग्नाची ती वलय चालू आहे ना, लग्न आहे ते या घरात मतेंच्या, त्यामुळे वलय चालू आहे. आणि हे सगळं अशी गावाची रचना पाहायला मिळते आपल्याला. म्हणून लग्न आहे त्या घरात आणि त्यासाठी अंगण्याची वलय चालू आहे. बघा, अशी गावच्या पद्धती आहेत, जुन्या पद्धती, ते आपल्याला पाहायला मिळते. इकडे वरती अगदी बेंडक्या केले बाय भादलेकर परिवार वगैरे हा इकडे दुसरा आहे, पाहायला मिळतं पाखाडीने. ही बघा, ही म्हातारी एकटीच, म्हणजे अशा गावामध्ये किती लोक गावात आहेत आणि किती नाही हे आपल्याला पाहायला मिळतंय. पड्या भाऊ की आमच्या इकडे वरती. तर मित्रांनो, ही वलयची पद्धत बघा कशी आहे. तर आपल्या इथे जी वलय केली जाते आणि त्याच्याने मग चोपण्याने चोपलं जातं. हे लादी बसवण्यासारखंच आहे, म्हणजे अगदी चोपण्याने एवढा हा घट्ट जमीन बसते चोप दिल्यावरती, जशी ही जमीन झाली. आणि त्याच्यावरती सारवण वगैरे देऊन, शेणाने अगदी शेणकोला देऊन अगदी अशा प्रकारे ही जमिनीची मशागत म्हणजे वलय केली जाते म्हणण्यापेक्षा. तर मित्रांनो, मी तुम्हाला नक्कीच अगदी संपूर्ण हा गावाचा परिसर किंवा भौगोलिक जी रचना आहे गावाची, कशा प्रकारे गाव कुठून कसं वसलेलं आहे, अगदी पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत आणि दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत. मगाशी आपण गेलो बटावेला, ते दक्षिणेचं टोक होतं, आणि इकडे आपण मिसाळवेला गेले ते उत्तरेचं टोक होतं, आणि चिखलेंच्या इकडे पश्चिमेचं, आणि गावाची जी मंदिराची सुरुवात केली ते पूर्वेचं टोक होतं. तर अशा प्रकारे गावाची रचना केलेली आहे आणि संपूर्ण गाव तुम्हाला दाखवलेलं आहे. तर बघतोय आपण की गावात किती लोक गावात राहत आहेत आणि किती राहत नाही, याच्यावरून आपण अंदाज बांधू शकतो की पूर्वी गाव हा गजबजलेला असायचा. अगदी सगळीकडे किलबिलाट, अगदी गाई वासरं वगैरे किंवा सगळ्यांचा अगदी हंबरटा, वासरांचा हंबरटा फोडण्याचा आवाज यायचा, गाईचा हंबरटा फोडण्याचा आवाज यायचा. आणि सकाळी कोंबड्याची बाग, लोक सकाळी उठून विहिरीवरती जायचे, अगदी जुनी विहीर आहे त्या विहिरीवरती. आणि असे हे जे प्रकार आहेत ते संपूर्ण बंद झालेले आहेत आपल्याकडे. आणि हा गाव पूर्णपणे सुना पडलेला दिसतोय, आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यामुळे काय होतंय की गावात जी वस्ती आहे ती कमी झालेली आहे, आणि म्हणूनच आपल्याला गावाबद्दल खंत वाटते. तर मित्रांनो, हा गाव पुन्हा गजबजलेला दिसावा असं मला तर वाटतं, की गावामध्ये ही अशांतता किंवा शांतता पसरलेली आहे ती कुठेतरी पुन्हा जागृत व्हावी आणि गाव गजबजलेला दिसावा, आणि हा गाव अगदी फुलासारखा खुलून दिसलेला असावा असं वाटतंय.
परंतु ती वेळ येईल कधी की नाही येणार याचं काही शाश्वत नाही. आता त्या ईश्वराला माहिती किंवा त्या देवाला माहिती. तर मित्रांनो, काय होतं की नेमकं अशामुळे गावात काय कामकरी किंवा कोणाला काय कामाबद्दल विचारलं तर माणसं मिळत नाही, गडी मिळत नाही आणि अशी परिस्थिती गावात निर्माण झालेली आहे. तर ती परिस्थिती पुन्हा चांगली व्हावी यासाठी सदैव आपला चांगला प्रयत्न असायला पाहिजे, तुमचा आमचा. कारण का मलाही समजतं आहे पोटाच्या खलगीसाठी किंवा आपल्या आर्थिक किंवा शैक्षणिक काही बाबतींसाठी सगळेजण आम्ही मुंबईला किंवा इकडे तिकडे शहरी भागात विखुरलेले आहोत. तर पुन्हा आपण एकत्रित येण्याचा नक्कीच प्रयत्न करू आणि आपला गाव पुन्हा एकदा अगदी फुलासारखा खुलून दिसेल किंवा एखाद्या हिरवळीप्रमाणे गाव अगदी तयार झालेला दिसेल. असंच आपल्याला काहीतरी प्रयत्न केला पाहिजे आपण आणि त्यासाठी नक्कीच सदैव आपण प्रयत्नशील असणं किंवा सगळ्यांचं सहकार्य असणं महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, पुन्हा आपण नक्कीच लवकरात लवकर पुढच्या व्हिडिओत भेटणार आहोत. तोपर्यंत अगदी हा मी आजचा करतो गावची रचना किंवा गावाच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला नक्कीच दाखवलेल्या आहेत आणि तुम्ही पाहिलेला आहे. तर पुढे पुन्हा पुढच्या व्हिडिओ नक्कीच भेटूया लवकरात लवकर. तोपर्यंत सगळ्यांनी अगदी व्हिडिओ अगदी आवडीने पाहायचा. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.